मित्रांनो, स्वागत आहे तुमचे प्रीती अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनेलवर। आपला क्लास 8 हिस्ट्री इज चॅप्टर नंबर 14 महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा आपला भाग हा चॅप्टर आपला चालू होता। येथील काही भाग मी करवलेला आहे। आता जो उरलेला भाग आहे तो आपण या व्हिडिओ मध्ये बघूया। चला तर मग सुरुवात करूया। बघा, लक्ष द्या। JPV समिती त्रिसदस्य समिती होती ही, आणि यामध्ये कोण कोण होते? आपले पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या यांचा समावेश होता। म्हणून ती त्रिसदस्य समिती होती। आणि ही कोणी निर्माण केली? काँग्रेस निर्माण केली। याचा आपण अर्थ केलं होतं। पुढे बघा, या समितीने काय केलं की आपल्या अहवालामध्ये भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे, पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली। भाषा प्रांतरचना करण्याचं ठरलं होतं। मग आता JPV एक दार समिती होती, न्यायाधीश SK द्वार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली होती, पण ती काही प्रश्न सोडवू शकली नाही। मग JPV समिती झाली। मग या समितीने काय केलं की आपला एक अहवाल केला, आणि या अहवालामध्ये मग भाषा प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे, पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली। मग आता या अहवाला विरुद्ध काय झालं? महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। त्याच वेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी काय केलं? प्रभात फेऱ्या काढल्या। मग आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेमध्ये मुंबईसह महाराष्ट्राचा ठराव मांडला, आणि तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला। त्यामुळे काय झालं की मुंबई महाराष्ट्रात असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली। लक्षात। मग बघा, राज्य पुनर्रचना आयोग। आता भारत सरकारने न्यायमूर्ती S फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला। या अहवालामध्ये काय होतं की मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली। मग जरा नागपूर करारामध्ये झालं की सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये नागपूर करार झाला। कधी झाला? 1953 मध्ये। मग आता या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली। बघा, इथे लक्ष द्या। संविधानामधील 1956च्या दुरुस्तीनुसार कलम 371(2) चा समावेश संविधानामध्ये करण्यात आला। त्याचप्रमाणे विकास कार्यासाठी समन्वय निधी, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी, त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांची संधी आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे इत्यादी या अहवालामध्ये होतं। मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू झाला होता, आणि मुंबईत कामगार मैदानावर मोठी सभा झाली होती। बघा, मी परत एकदा सांगते। बघा, भाषावार प्रांतरचना निर्माण व्हावी यासाठी काय झालं? SK दार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली। त्यानंतर तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, म्हणून मग JVP समिती झाली निर्माण, काँग्रेसने स्थापन केली। पण मग झालं काय की ही जी समिती होती, या समितीने काय म्हटलं की भाषावार प्रांतरचना मान्य आहे काँग्रेसला, परंतु ही योग्य वेळ नाही असं त्यांना म्हटलं। मग आता जर त्यांनी असं म्हटलं की बाबा ही योग्य वेळ नाही, त्यामुळे काय झालं की महाराष्ट्रभर काय झालं की पूर्ण तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। आणि मग याच वेळी काय झालं की जनजागृतीसाठी मग जे सेनापती बापट यांनी काय केलं की प्रभात फेऱ्या काढल्या। आचार्य अत्रे यांनी काय केलं की मुंबई महापालिकेमध्ये मुंबईसह महाराष्ट्राचा ठराव मांडला, आणि तो जो ठराव आहे तो 50 विरुद्ध 35 मतांनी तो विजयी झाला। आणि त्यामुळे लक्षात आलं सर्वांना की बाबा मुंबई महाराष्ट्रामध्ये असावी ही जनतेची इच्छा आहे। का बरं असं झालं? कारण की तो 50 विरुद्ध 35 मतांनी तो ठराव मंजूर झाला। आणि झालं काय की काँग्रेसची समिती मांडली होती, परंतु काँग्रेसचं असं म्हणणं होतं की ही वेळ नाहीये। त्यामुळे काय झालं की महाराष्ट्र पूर्ण म्हणजे तीव्र असंतोष झाला, आणि सेनापती बापट यांनी काय केलं? त्यासाठी प्रभात फेऱ्या काढल्या। आचार्य अत्रे यांनी काय केलं की मुंबई महापालिकेमध्ये महाराष्ट्राचा ठराव मांडला, आणि तो ठराव 50 विरुद्ध 35 मतांनी तो विजयी झाला, संमत झाला। आणि त्यामुळे काय झालं की मुंबई महाराष्ट्रामध्ये असावी ही जनतेची इच्छा आहे हे सिद्ध झालं। ओके, मग बघा, राज्य पुनर्रचना आयोग यामध्ये काय झालं आपण बघू।
भारत सरकारने काय केलं की न्यायमूर्ती एस फाजल अली, कोणते न्यायमूर्ती आहे, एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला। मग आता या अहवालामध्ये काय होतं की मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस करण्यात आली। मग झाला नागपूर करार। नागपूर करारामध्ये काय होतं, सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 रोजी नागपूर करार झाला। आता या कराराप्रमाणे काय होतं की पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली। मग पुढे बघा काय झालं की संविधानामधील 1956च्या तरतुदीनुसार कलम कोणतं होतं, 371(2) चा समावेश काय झालं की संविधानामध्ये करण्यात आला। त्याचप्रमाणे मग विकास कार्यासाठी समन्वयाने निधी झालं, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी, त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूरमध्ये, अशा मग नागपूर कराराद्वारे याची इत्यादी गोष्टीची हमी देण्यात आली। मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठीही संघर्ष सुरू होता। ठीक आहे, सुरू झाला होता। मग मुंबई कामगार मैदानावर त्यासाठी मोठी सभा झालेली होती। ठीक आहे, त्यासाठी मोठी सभा झालेली होती। पुढे बघू काय आहे, मोठी सभा त्यासाठी झाली होती। आणि बघा मग काय झालं की त्यावेळी शंकरराव देव याच्या अगोदर मी नाव घेतलं होतं इथं। ठीक आहे, तर शंकरराव देव काय म्हणाले की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू। जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जन आंदोलनाचे स्वरूप येऊ लागले आणि त्यात महिलाही मग उत्स्फूर्तपणे सहभागी होत्या। कोणत्या महिला होत्या, सुमतीबाई मोरे, बघा इथे मी लिहून देते त्यांचे नाव लिहून देते की बाबा कुठल्या ज्या महिला आहेत त्या त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या। बघा याच्यामध्ये कोण होत्या, सुमतीबाई होत्या। ओके, त्याच्यानंतर कोण होतं त्याच्यामध्ये, इस्मत चुगाताई होत्या, दुर्गा भागवत होत्या, तारा रेड्डी होत्या। ओके, त्याच्या चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहर अशा अनेक महिलांनी काय झालं आंदोलनामध्ये भाग घेतला। ओके, या पुढील आपण जो भाग आहे हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया। थांबूया आपण इथे। थँक्यू।